नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे आपल्या महिला व बाल कल्याण विभाग मंत्री आदितीताई तटकरे यांच्याकडून त्यांनी अहवाल सादर केलाय की ही योजना कशी काय सकारात्मक दृष्ट्या जी आहे ती खूप चांगली ठरलेली आहे. याच्या अंतर्गत महिला किती सक्षम झालेल्या आहेत, महिलांच्या किंवा मुलांच्या शिक्षणामध्ये वाढ किती झालेली आहे. बरोबर, ज्या महिलांची अगोदर बचत होत नव्हती, ज्या खूप कमी शिकलेल्या आहेत, त्यांच्या बचतीमध्ये वाढ झालेली आहे. तर संदर्भात व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलाय. तर त्याचाच हा दुसरा भाग आहे या व्हिडिओचा. तर या व्हिडिओमध्ये मी काय माहिती देणार आहे बघा. मला 2-3 मुद्दे या व्हिडिओमध्ये मांडायचे आहेत, जे माझा खास करून हा व्हिडिओ सरकारसाठी आणि महिला व बाल कल्याण विभाग मंत्री आदितीताई तटकरे यांच्यासाठी आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मला सगळ्यात महत्वाचे 3च मुद्दे या व्हिडिओमध्ये मांडायचे आहेत. तर त्याच व्हिडिओचा हा दुसरा भाग आहे असं तुम्ही समजा. तर मला काय सांगायचं आहे, ही योजना खरंच ताई तुम्ही जो अहवाल सादर केलाय ना तो अगदी उत्तम आहे आणि मी तुमच्या अहवालाशी सहमत आहे आणि अशा माझ्या बऱ्याच महिला आहेत ज्या या अहवालाशी सहमत आहेत. बरोबर, पण आता इथं मला काय म्हणायचं आहे की आता इथं बऱ्याच महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या, त्यांनी वेगवेगळे जे आहे ते व्यवसाय चालू केले, बऱ्याच महिलांच्या बचतीत वाढ झाली. बरोबर, हे सगळं मलाही मान्य आहे. अशा महिला कितीतरी माझ्या संपर्कात आहेत, कारण पहिल्या दिवसापासून या योजनेवर या महिलांना माझ्या सर्व सोशल मीडियाच्या अंतर्गत पर्सनल लेवलला मी मार्गदर्शनाचं काम करत आहे आणि आपल्या माध्यमातून बऱ्याच महिलांना लाभ बंद झालेला परत चालू पण झालेला ताई. अर्थातच त्या पात्र ठरल्या म्हणून त्यांना लाभ मिळाला, तर अजूनही त्यांना लाभ मिळत आहे. कितीतरी महिलांची मी स्वतः केवायसी सुद्धा करून दिली. तर मी पण या योजनेवर एक महत्वपूर्ण काम करत आहे आणि इथून पुढे सुद्धा काम करत राहील. पण ताई मला तुम्हाला एक सांगायचं या ठिकाणी, माझ्या ज्या महिला 65 वर्षाच्या आहेत किंवा ज्यांचं वय आता इथून पुढे 65 वर्ष होणार आहे, त्या महिलांचा लाभ बंद होणार आहे. तर ताई माझी आपणास आणि आपल्या दोन्ही लाडक्या भावांना विनंती आहे की या योजनेच्या अंतर्गत जी तुम्ही वयाची अट घातलेली आहे ती अट तुम्ही काढावी, अशी माझी आपणास कळकळीचे हात जोडून या सर्व महिलांच्या वतीने विनंती आहे. तर ही विनंती मी का करत आहे ताई, काय झालेलं आहे, बऱ्याच महिला अशा आहेत ज्यांचं वय 60-65 होतं आणि त्यावेळेस त्यांना खरंच या 1500 रुपयाची गरज असते. त्यावेळेस काही वेळेस बऱ्याच महिलांनी मला सांगितलं की दवाखान्यात जायचं असेल तरी पैसे नसतात किंवा काही अजून काही आणायचं असेल तर पैसे नसतात, दुसऱ्यांकडे हात पसरावे लागतात, त्यावेळेस ते पैसे त्यांना उपलब्ध होत नाहीत. असे बरेच कारण त्यांनी सांगितलेले आहेत मला. तर या योजनेच्या अंतर्गत मला तुम्हाला एवढं सांगायचंय ताई, ही जी वयाची अट तुम्ही घातली आहे ना, 21 वर्ष जे अट आहे ना ते ठेवा तुम्ही, ती नका करू. पण योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही फक्त 65च्या आतच पाहिजे अशी जी अट तुम्ही टाकली आहे ती अट तुम्ही काढावी, अशी माझी आपणास विनंती आहे. थोडासा या माझ्या बोलण्याचा विचार विनिमय करावा आणि ही 65 वर्षाची जी अट तुम्ही टाकली आहे ना ती काढावी ताई. हा, भले तुम्ही ज्या महिला निकषामध्ये बसतायत किंवा ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच या योजनेच्या अंतर्गत लाभ द्या ताई. ठीक आहे, तिथे मला काही प्रॉब्लेम नाही. पण ही वयाची अट जी तुम्ही टाकली आहे ना ताई, ती कृपया करून ही वयाची अट तुम्ही काढावी असं मला वाटते. कारण या महिलांना या 1500 रुपयाची खूप गरज आहे ताई. ज्या खरंच गोर गरीब गरजू सिंगल महिला आहे, ज्या एकल महिला आहेत, त्यांना या 1500 रुपयाची खूप गरज आहे ताई. तर नक्कीच माझ्या या बोलण्यावर जरा थोडंसं विचार विनिमय करावा आणि शक्य होत असेल तर ही वयाची 65 वर्षाची जी अट आहे ना तुम्ही ती काढावी. भले तुम्ही एकाच योजनेचा लाभ देता येईल त्यांना, दुसऱ्या योजनेचा लाभ पण नका देऊ कुठल्याच. बरोबर, पण या योजनेच्या अंतर्गत वयाची अट आपण इथून काढून टाकावी, माझी ही विनंती आहे. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा माझा असा आहे ताई, ज्या महिला माझ्या निराधार गोरगरीब गरजू एकल महिला आहेत त्यांची अजून केवायसी झाली नाही ताई. ह्याचे कारण वेगवेगळे आहेत ताई, पण त्यांची केवायसी झाली नाही. त्यांचा 8-10 महिने 8-9 महिने झाले ताई त्यांचा लाभ थांबलाय. तर बघा, इथे सुद्धा एकदा विचार विनिमय करा आणि ज्या महिलांची केवायसी झाली नाही त्यांना एकदा तरी आपण संधी उपलब्ध करून द्या ई केवायसी करण्यासाठी, जेणेकरून त्या केवायसी मध्ये पात्र ठरल्या तर त्यांना हप्ता यायला मदत होईल केवायसी केल्यानंतर. तर आपणच विनंती करते, ज्या महिलांची केवायसी झाली नाही ताई त्यांना नक्कीच एकदा ही संधी उपलब्ध करून द्या ई केवायसी करण्यासाठी. हे 2 मुद्दे माझे झाले ताई. आता माझा तिसरा मुद्दा आहे. मला बऱ्याच महिला कमेंट करतायत, फोन करतायत, आपले बरेच व्हॉट्सअप ग्रुप आहेत योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रामधून. अशा बऱ्याच महिलांनी मला आतापर्यंत सांगितले ताई, आपल्या सगळ्या सोशल मीडियाला कमेंट सुद्धा आहेत की असं त्यांचं म्हणणं आहे, ताई आमच्या शेजारी निकषामध्ये बसत नाहीत महिला तरी पण लाभ घेता येत ताई, आणि आम्ही निकषात बसतो तरी आम्हाला लाभ मिळत नाही ताई, असं त्या महिलांचं म्हणणं आहे. मला असे फोनही येत असतात ताई. मला बऱ्याच महिला सांगतायत, ताई आमच्या शेजारी 4 व्हीलर आहे तरी पण त्यांना लाभ मिळतोय, आम्हाला मिळत नाही ताई. आमच्या शेजारी एका कुटुंबात 3-3 महिला लाभ घेता येत ताई तरी पण आम्हाला लाभ मिळत नाही ताई. आमच्या शेजारी एका
एका महिलेच्या नावामध्ये 3-3, 4-4 घरं बंगले आहेत ताई, तर त्यांना लाभ मिळते 1500 रुपये. आणि आम्ही गोरगरीब गरजू आहोत ताई, आम्ही भाड्याने राहतोय, तर आम्हाला लाभ मिळत नाही या योजनेच्या अंतर्गत. तर ताई, माझे हे 3 मुद्दे मी आपल्याकडे मांडलेले आहेत. तर नक्कीच तुम्ही या गोष्टीचा विचार करावा. एक म्हणजे वयाची अट जर काढणं शक्य असेल तर ती काढावी. नवीन ई-केवायसी लवकरच सुरू करावी. तिसरा मुद्दा माझा खूप महत्वाचा आहे, तो म्हणजे या योजनेच्या अंतर्गत तुम्ही ज्या कुठल्या एजन्सीला किंवा ज्या कुठल्या संस्थेला, कारण जेवढी माहिती मला आहे ताई, की आपण कुठल्या तरी संस्थेला किंवा एजन्सीला ही योजना देत असतो चालवण्यासाठी, बरोबर? याचं कॉन्ट्रॅक्ट आपण देत असतो. तर या योजनेचं कॉन्ट्रॅक्ट तुम्ही ज्यांना कुणाला दिलेलं आहे त्यांच्याकडे आपण एकदा चौकशी करावी ताई, कारण ही योजना आपल्या खात्याच्या अंतर्गत चालवली जाते महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने. तर नक्कीच महिला व बाल कल्याण विभागाला माझी आत्ता हात जोडून कळकळीची विनंती आहे की आपण ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे योजनेचं त्यांच्याकडे एकदा चौकशी करावी की या योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळेना आणि ज्या निकषामध्ये बसत नाहीत त्यांना कसं काय लाभ मिळतोय. भले तुम्ही 2 महिने ताई हप्ता वितरण करू नका, पण या योजनेच्या अंतर्गत पडताळणी जी आहे ना ती काटेकोरपणे पद्धतीने करा ताई. माझी एवढीच विनंती आहे. एकही पात्र लाभार्थी आपल्या या योजनेच्या अंतर्गत कुठेही चुकू नये, कुठेही या योजनेचा लाभ त्या पात्र लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये. माझी एवढीच पहिल्यापासूनची जे आहे ते निरंतर इच्छा आहे आणि प्रामाणिक इच्छा आहे ताई. तर नक्कीच आपण माझ्या या बोलण्याची दखल घ्या, हीच मी अपेक्षा व्यक्त करत आहे. आणि हे जे मी तुम्हाला सांगितलंय हे सगळं त्या सगळ्या महिलांच्या वतीने मला ह्या कमेंट किंवा फोन आलेले आहेत. मी त्यांच्या वतीने आपणास हा मुद्दा मांडते ताई. आपण तर अधिवेशनामध्ये जाऊन बोलता, इकडे तुम्ही असं बोलू शकता, पण माझ्याकडे माझे सोशल मीडिया हे एकच ऑप्शन आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं किंवा तुमच्यापर्यंत माझी माहिती पोहोचवण्याचं, बरोबर? कसं होतं ना ताई, खूप वेळ मागितली आपली, पण मला आपली वेळ पण देण्यात आलेली नाही. जर आपली वेळ मिळाली तर निवेदन आपणास मी सविस्तर द्यायला पण तयार आहे, पण ती वेळही मला तुमची कोणी देत नाहीये सध्या. माहित नाही कुठं अडचण होते, कुठं प्रॉब्लेम होतोय तो. पण नक्कीच माझ्या या व्हिडिओची दखल आपण घ्याल एवढीच अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करते. आणि ज्या महिला आत्ता जेवढेही 3 मुद्दे मी मांडलेले आहेत किंवा तुमचं मत या माझ्या व्हिडिओवर काय आहे नक्की कमेंट करून सांगा, कारण मी फॉर्म भरला नाही, हे सगळं मी तुमच्यासाठी बोलत आहे. लक्षात घ्या, तुम्ही पात्र योजनेच्या अंतर्गत आहात आणि लाभ मिळत नाही, तर तुम्हाला लाभ मिळावा यासाठी मी निरंतर पहिल्या दिवसापासून प्रयत्न करते. महाराष्ट्रामधलं एकमेव खात्रीशीर युट्यूब चॅनल आणि सगळे सोशल मीडिया अकाउंट आहेत मनीषा धुमाळ ऑफिशियल, जे तुम्हाला खात्रीशीर माहिती देत आहेत. लाभ मिळत नसेल, पात्र असाल तर लाभ मिळवून देण्यासाठी सुद्धा प्रयत्न करत आहे. तर नक्कीच ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा. तुमच्या कमेंट माझ्यासाठी खूप प्रेरणादायक असतात आणि तुमच्या कमेंट मधून मला भरपूर शिकायला मिळतं आणि ती माहिती सुद्धा घ्यायला मिळते. जेव्हा तुमच्या मला कमेंट येतात तेव्हा मला खूप आनंद होतो. त्यामुळं नक्कीच कमेंट करा, तुमचं मत जे काही असेल या योजनेच्या अंतर्गत या व्हिडिओवर माझ्या नक्कीच तुमचं मत व्यक्त करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.